नमस्कार, मी गायत्री. स्वागत आहे तुमचं गायत्रीज किचनमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत अशी एक रेसिपी जी साध्या भज्यांना देईल एकदम क्रीमी आणि रिच ट्विस्ट. ती आहे नारळाच्या दुधातली भज्याची आमटी. आहे ना खास? चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. आता इथे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. इथे 1 नारळाचं दूध आहे. ताज्या नारळाच्या दुधाने या आमटीला एकदम रिच आणि क्रीमी टेस्ट येते आणि लागते पण छान. आता एका साईडला भज्यांचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे 1 वाटी बेसन पिठात थोडासा ओवा, 1-1.5 चमचा ओल्या नारळाचा चव घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. थोडीशी हळद घातलेली आहे. पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. ना जास्त पातळ ना जास्त घट्ट, अगदी भज्याच्या पिठाप्रमाणे आपल्याला या पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे. एकसारखं मळून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे मसाले जे आहे ते मिक्स झाले पाहिजे. आता एका साईडला ठेवायचं आहे आणि इथे मी कढई आधीच तापत ठेवलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे चिमूटभर सोडा घालायचा आहे. सोडा घालण्याची प्रोसेस जी आहे ती अगदी वेळेवर करायची आहे. आधीच सोडा घालून ठेवायचा नाही. जेव्हा आपण भजे तळायला घेणार तेव्हाच सोडा घालायचा आहे. सोडा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता कडकडीत तेल गरम झालेलं आहे. या तेलात आपल्याला सगळे भजे जे आहेत ते तळून घ्यायचे आहे. तर इथे मी छोटे छोटे भजे तळून घेणार आहे. आता जी रेसिपी आहे ती ग्रेव्हीची आहे, त्याच्यामुळे इथे मी भज्यांची साईज जी आहे ती छोटी छोटी केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठी छोटी करू शकता. तर इथे सगळे भजे जे आहे ते आपल्याला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत छान तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता आपले भजे जे आहे मस्त तळून झालेले आहे. इथे साधारणतः मी 2 ते 3 बॅचमध्ये सगळे भजे जे आहे ते तळून साईडला ठेवलेले आहे. आता जास्तीचं तेल काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला आता फोडणी करायची आहे. फोडणीसाठी इथे मी 1 चमचा जिरे घालणार आहे. जिरे छान तडतडले की मग अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी घातल्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे. हिंग घातल्याने मस्तपैकी एक टेस्ट येते भाजीला. आता काही मसाले ॲड करायचे आहेत. इथे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. फोडणी देताना अगदी गॅस बारीक करायचा आहे आणि लगेच नारळाचं दूध सावकाश आपल्याला यामध्ये घालायचं आहे. नारळाचं दूध घालत असताना गॅस मुळीच आपल्याला मोठा करायचा नाही, कारण नारळाचं दूध जे आहे ते नासण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते. लवकर नारळाचं दूध फाटण्याची शक्यता असते. आता हळुवारपणे आपल्याला या चमच्याने हलवत राहायचं आहे. आणि आता नारळाचं दूध घट्ट असल्यामुळे इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण जसं आपण नारळाचं दूध उकळतो तसं ती ग्रेव्ही जी आहे ती घट्ट होत जाते. त्याच्यामुळे आधीच आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. इथे आता चवीनुसार मीठ घातले आहे आणि अर्धा चमचा डाळीच्या पिठात थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून मी घातलेली आहे. याने काय होतं, आपल्या या भाजीला किंवा ग्रेव्हीला एक घट्टपणा येतो आणि कन्सिस्टन्सी अगदी स्मूथ होते, एकदम क्रीमी लागते. तुम्हाला बाकीचं काही घालायची आवश्यकता नाही. आता याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. अगदी बारीक उकळी यायला लागली की यामध्ये मी 2 आमसुलाचे तुकडे घातलेले आहे आणि थोडासा म्हणजेच अर्धा चमचा गूळ घातलेला आहे. आमसुलाने काय होतं, छान आंबट चव येते आणि गुळामुळे ती चव जी आहे ती बॅलन्स होते. आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी छान असं हलवत राहायचं आहे. खूप जास्त मोठा गॅस करायचा नाही, जास्त खळाखळा आपल्याला याला उकळी आणायची नाही, जेणेकरून ती जी ग्रेव्ही आहे ती फुटणार नाही. बघा उकळी मस्त आलेली आहे आणि खूप क्रीमी दिसत आहे. आता उकळी आली की आपण जे तळलेले भजे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर इथे सगळे भजे या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि 5 ते 7 मिनिटं आपल्याला याला व्यवस्थित उकळी आणून घ्यायची आहे, जेणेकरून हे जे भजे आहेत ते या ग्रेव्हीमध्ये छान मुरतील आणि भजेसुद्धा खूप सॉफ्ट होतात.
तर बघा 5 ते 7 मिनिटं झालेले आहे. आपली मस्त ही जी रेसिपी आहे तयार आहे. तुम्ही ही गरम गरम भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतात. तर आपली गरमागरम भज्यांची ती पण नारळातल्या दुधातली आमटी तयार आहे. आहे ना युनिक रेसिपी? तर मग रेसिपी आवडली तर नक्की सांगा आणि करून बघा. केल्यावरती कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे. आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत.